तर हिंगोलीच्या वसमत येथील कारखाना परिसरात दुचाकीला कट मारण्याच्या कारणातून दोन गटात मारहाण झाल्याची घटना घडली आहे। दोन गट आमने सामने आले होते। पोलिसांच्या मध्यस्थीने हे प्रकरण शांत झाले। मात्र मारहाण झाल्याचा संपूर्ण प्रकार हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। या प्रकरणात गुन्हे दाखल झालेत। सीसीटीव्हीच्या आधारे आता आरोपींची ओळख पटवली जाते। प्रतिनिधी संतोष बिसे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संतोष, खरं तर बाईकला कट मारणं हे किरकोळ कारण नाही, या कारणावरून इतकी अशी हाणामारी होते। हिंगोलीच्या वसमत या ठिकाणी जे आहे ते धक्कादायक बाब झालेली आहे। कारण कट मारण्याचे कारण म्हणजे किरकोळ कारण आहे। या कारणावरून जे आहे ते दोन गटात मारहाण झालेली आहे। संजय कांबळे हे जे आहे ते काही व्यक्तीला विचारण्यासाठी गेले, कट का मारला या कारणावरून त्याला डबल मारहाण करण्यात आलेली आहे। आणि संजय कांबळेच्या फिर्यादीतून जे आहे ते काही जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे। म्हणजे दोन गट जे आहेत ते आमने सामने आले होते। पोलिसांनी याच्यामध्ये मध्यस्थी केली तेव्हा कुठे हा वाद जो आहे ते निवळलेला आहे। मात्र संपूर्ण प्रकरण मारहाणीचं जे आहे ते सीसीटीव्ही मध्ये कैद आहे। आणि सीसीटीव्ही आता पोलिसांनी ताब्यात घेत जे काही आरोपी आहेत, ज्या कोणाला मारहाण केली आहे या संदर्भात सीसीटीव्ही पूर्ण माहिती घेत आहेत। आणि सीसीटीव्ही मधून माहिती घेतल्यानंतर ते आरोपी सिद्ध केल्यानंतर त्यांच्या गुन्हा तर दाखल झाला आहे, मात्र त्यांना जे आता योग्य ती कारवाई म्हणजे ताब्यात घेण्याची सुरुवात आता सध्या सुरू आहे। मात्र किरकोळ कारणावरून जे आहे ते ही मारहाण झाली आहे, त्यामुळे चांगलं आता याची चर्चा केली जात आहे। बरं, धन्यवाद संतोष या सगळ्या सविस्तर तपशिलासाठी।